नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। मतदारसंघातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सोडवण्यासाठी विविध ठिकाणी साखर कारखाने उभे करून सातत्याने FRP पेक्षा जास्त दर दिला। जलसिंचनाच्या विविध योजना राबवल्या। विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी मतदारसंघात ठिकठिकाणी सबस्टेशन व नवीन ट्रान्सफॉर्मर बसवले। अद्ययावत व व्यावसायिक शैक्षणिक सुविधेसाठी CBSE बोर्डाचे स्कूल, D व B फार्मसी कॉलेजेस, कृषी महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय व सिनियर महाविद्यालय सुरू केले। आरोग्य सुविधांसाठी उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांसह ठिकठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू केली। पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसह शासनाच्या विविध योजनांमधून अनेक रस्त्यांचे डांबरीकरण केले। हा विकासाचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना निवडून द्या। त्यांचे निवडणूक चिन्ह सफरचंद असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी त्या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन आमदार बबनदादा शिंदे यांनी केले। ते माढा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांच्या प्रचारार्थ माढा तालुक्यातील माणेगाव जिल्हा परिषद गटातील केवड, जामगाव, अंजनगाव, उमाटे येथील प्रचार दौऱ्यात सोमवारी 11 नोव्हेंबर रोजी बोलत होते। बोलताना पुढे आमदार बबनराव शिंदे म्हणाले की आजतागायत केलेल्या विकास कामांच्या जोरावरच मी जनतेला मतदान करण्याचे आवाहन करत आहे, परंतु विरोधक मात्र खोटे बोलून व थापा मारून जनतेची दिशाभूल करत आहेत। मतदारसंघात टेंभुर्णी व कुर्डुवाडी येथे MIDC सुरू केले आहेत। तसेच शासन दरबारी पाठपुरावा करून मोडणीम येथील MIDCला मंजुरी घेतली असून भविष्यात ती कार्यान्वित होऊन अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे। बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी साखर कारखाने, माढेश्वरी अर्बन व जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघ, विविध शैक्षणिक संस्थांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले आहे। जलसिंचनाच्या विविध योजना राबवल्यानेच मतदारसंघातील 80% क्षेत्र ओलिताखाली आल्याचेही त्यांनी सांगितले आहे। यावेळी जिल्हा परिषदेचे समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे म्हणाले की विरोधी उमेदवाराकडे विकासाचा कसलाही अजेंडा व व्हिजन नाही। नुसत्या थापा मारून व शेतकऱ्यांची दिशाभूल करून गावोगावी वाढदिवस व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे डिजिटल बोर्ड लावून आमदार होता येत नसते। आमदार होण्यासाठी शेतकरी, सर्वसामान्य जनता व गोरगरिबांची कामे करावी लागतात, हे कदाचित विरोधी उमेदवाराला माहिती नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला। वाळू उपसा करणाऱ्या मंडळींच्या हाती मतदारसंघ न देता विकास कामांचा डोंगर उभा करणाऱ्या आमदार बबनदादा शिंदे यांच्या रणजित शिंदे या कर्तृत्ववान मुलाला विधानसभेत पाठवा, असे आवाहनही त्यांनी केले। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक अमोल चव्हाण, मार्केट कमिटीचे संचालक हनुमंत पाडुळे, माढेश्वरी बँकेचे संचालक गणेश काशीद, खरेदी विक्री संघाचे संचालक शिवाजी बारबोले, पंढरपूरचे मारुती जाधव यांच्यासह गावोगावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, साखर कारखाने, जिल्हा दूध संघ, माढेश्वरी अर्बन व जिल्हा मध्यवर्ती बँक, मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघाचे आजी माजी संचालक यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते।